Welcome to SP Education Channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम 2026चं टाइम टेबल नुकतंच जाहीर झालं आहे. इंटरमिजिएट एक्झाम ही 10thमध्ये एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे. तुम्हाला 10thला किती एक्स्ट्रा मार्क मिळतात, कोणती ग्रेड मिळाल्यानंतर मिळतात याची व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती चॅनलला सबस्क्राईब करूनही तुम्ही लगेच पाहू शकता. या चॅनलवरती इंटरमिजिएट एक्झामच्या नवीन लेटेस्ट व्हिडिओ सतत अपलोड करणार आहे. ड्रॉइंग एक्झामला नेमके कसे क्वेश्चन पेपर्स येतात किंवा येऊ शकतात असे प्रॅक्टिस पेपर्स अपलोड करणार आहे. तेव्हा न विसरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि त्याचबरोबर ड्रॉइंग एक्झामचा अभ्यास एकाच वेळी करताना मुलांना खूप अडचणी येतात. त्यामुळेच माझ्या चॅनलवरती मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या भरपूर व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत आणि नवीन व्हिडिओज देखील अपलोड करत राहणार आहे. या व्हिडिओज तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल या अनुषंगाने तयार केलेल्या आहेत आणि नवीन व्हिडिओ सतत अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जशा नवीन व्हिडिओज टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. ड्रॉइंग एक्झामचे आता आपण वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल पाहूया. 30 सप्टेंबर वेनसडेला स्टील लाईफचा तुमचा फर्स्ट पेपर असेल. स्टील लाईफलाच मराठीमध्ये स्थिरचित्र असं म्हटलं जातं. टाईम असेल 10:30 to 1:30, 3 तासांचा म्हणजे 3 hours पेपर असेल. या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही एलिमेंटरी एक्झामला जे फर्स्ट पेपर जो दिला होता ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये तुम्हाला जेव्हा ऑब्जेक्ट ठेवले होते समोर, नारळ, बकेट, मग यासारखे ऑब्जेक्ट ठेवले होते, तेव्हा पाठीमागच्या साईडला कोणतीही ड्रेपरी टाकलेली नव्हती. एलिमेंटरीची एक्झाम गेल्या वर्षी तुम्ही दिली त्यावेळेस. परंतु आत्ता इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामला स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्रच्या पहिल्या पेपरला मागे ड्रेपरी म्हणजे एखादं रंगीत कापड टाकलं जातं आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट ठेवले जातात. हे सगळं एका टेबलवर किंवा स्टूलवर केलं जातं. सगळ्या क्लासरूमला दिसेल अशा पद्धतीनेच मांडणी केली जाते आणि त्या पद्धतीने तुम्ही स्केच करून व्यवस्थित मोठे ऑब्जेक्टचं स्केच करून तुम्ही कलरिंग करायचं असतं. मी तुम्हाला स्क्रीनवरती ज्या पद्धतीने एक्झाम्पल दाखवले आहेत ते पाहून घ्या. माझ्या या प्रकारच्या सगळ्या डिटेल व्हिडिओ मी टाकतच राहणार आहे, त्या देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी मेमरी ड्रॉइंगचा तुमचा दुपारी पेपर असतो. हा पेपर 2:30 to 4:30 असा 2 तासांचा यासाठी वेळ असतो आणि मेमरी ड्रॉइंगला स्मरणचित्र असं म्हणलं जातं. मेमरी ड्रॉइंगचे भरपूर विषय, जवळजवळ 50-60 असे विषय जे आहेत, अति महत्त्वाचे विषय आहेत. तुम्हाला त्यातून खूप चांगल्या आयडियाज माझ्या व्हिडिओजमधून येणार आहेत आणि हे सगळे विषय मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओजमधून दाखवणार आहे. त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. या आधी देखील मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्या देखील तुम्ही पाहायच्या आहेत. क्वेश्चन पेपर्सच्या देखील व्हिडिओ आहेत, त्या देखील पाहून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित याचा अंदाज येणार आहे. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा जो 3rd पेपर आहे, नक्षीकाम, संकल्पचित्र, यालाच आपण इंग्लिशमध्ये किंवा इंग्रजीमध्ये डिझाईन असं म्हणतो. हा जो डिझाईन पेपर आहे हा 1 ऑक्टोबर 2026 थर्सडे या दिवशी आहे. 1 ऑक्टोबर 2026ला गुरुवारी हा पेपर आहे. या पेपरचं टायमिंग आहे 10:30 to 1:30. हा पेपर 3 तासांचा आहे. या पेपरच्या ज्या डिझाईनच्या ज्या एक्झाम्पल्स आहेत याच्या देखील व्हिडिओज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि नव्याने देखील लेटेस्ट व्हिडिओज अपलोड करत राहणार आहेत. त्या तुम्ही सगळ्या पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गुरुवारीच 1 ऑक्टोबर 2026ला डिझाईनचा पेपर झाल्यानंतर लगेच 4th पेपर आहे, कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन म्हणजे जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. या पेपरचं टायमिंग आहे 2:30 to 5:30. हा देखील पेपर 3 तासांचा आहे, मोठा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला जॉमेट्री असते, सॉलिड जॉमेट्री असते आणि ए पार्टमध्ये जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री असणार आहे आणि बी पार्टमध्ये तुम्हाला लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन असणार आहे. लेटरिंगचे भरपूर उदाहरणं
माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याआधी दिलेले आहेत, अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आणि तशाच नवीन लेटेस्ट व्हिडिओज देखील अपलोड करत राहणार आहे. कर्तव्य भूमिती म्हणजे जॉमेट्री आणि सॉलिड जॉमेट्री जी आहे ती मुलं एक्झामला जाताना करायला बघतात. तसं न करता आज तुमच्या हातात पेपर मिळाल्यानंतर तुम्ही लगेच आजपासून जॉमेट्रीचं रोज एक एक्झाम्पल करायला चालू करायचं, जेणेकरून तुम्हाला शेवटी एंडला फार टेन्शन येणार नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण ड्रॉइंगची खूप प्रॅक्टिस करतो पण जॉमेट्रीची आपण प्रॅक्टिस करत नाही. अशा वेळेला खूप टेन्शन येतं. त्याऐवजी तुम्ही आत्तापासूनच प्रॅक्टिस करायला चालू करायची आहे. तुम्ही सगळ्या मुलांनी एलिमेंटरी एक्झाम दिली असणार आहे. एलिमेंटरी नंतरच आपण इंटरमिजिएट एक्झाम देतो. इंटरमिजिएट एक्झाम जी आहे ती थोडीशी अवघड असते. तुम्हाला प्रॅक्टिस ही पहिल्या दिवसापासूनच करायला पाहिजे आणि तुम्हाला अतिशय हार्डवर्क न करता स्मार्टवर्क कसं करायचं, काय पाहून तुम्हाला टीचर जे आहेत ते ए ग्रेड देणार आहेत. ए ग्रेड मिळाल्यानंतर नेमके तुमचे किती मार्क वाढणार आहेत, CBSE बोर्ड, SSC बोर्ड, कोणत्या बोर्डला मार्क दिले जाणार आहेत, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या आधीच्या व्हिडिओ देखील सगळ्या तुम्ही फास्ट स्पीड करून पाहून घ्यायच्या आहेत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे देखील सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून टाकत राहणार आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन जर पाहिलं तर इंटरमिजिएटचे क्वेश्चन पेपर्सचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओजमध्ये प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देखील टाकते, म्हणजे त्या लिंकला प्रेस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट माझ्या सगळ्या व्हिडिओज पाहायला मिळतील. इंटरमिजिएट एक्झामचे सगळे वेळोवेळी होणारे अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील, तुमचे जे प्रश्न असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. त्याची जास्तीत जास्त उत्तरं म्हणजेच ॲन्सर्स मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा रिझल्ट डेट याचा देखील आपण व्हिडिओ चॅनलवरतीच तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती शेवटपर्यंत राहायचं आहे. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाममध्ये ए ग्रेड हमखास कशी मिळवायची यासाठीचं संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. मी तुम्हाला स्क्रीनवरती आत्तापर्यंत बरेचसे ड्रॉइंग्स दाखवले आहेत. हे ड्रॉइंग्स मी एक्झाम्पल म्हणून दाखवले आहेत. असे भरपूर एक्झाम्पल आणि भरपूर सब्जेक्ट माझ्या चॅनलवरच्या ड्रॉइंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इंटरमिजिएट एक्झाममध्ये ए ग्रेड शिक्षक नेमके कधी देतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत राहणार आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन देखील नक्की दाबा. त्यांनी मला लाईकच मिळणार आहे. धन्यवाद. शेवटी तुम्हाला जाता जाता फक्त एक सांगायचं आहे की एलिमेंटरी एक्झामप्रमाणेच इंटरमिजिएट एक्झाम देखील अतिशय सोपी आहे. फक्त या ठिकाणी काही तुम्हाला ट्रिक्स वापरावे लागतात की जेणेकरून तुम्हाला ए ग्रेड मिळवता येणार आहे. ही जी एक्झाम आहे ती अजिबात अवघड नाही, परंतु ए ग्रेड मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करायचा, 100% ए ग्रेड ही कशी मिळवायची यासाठी तुम्ही लक्ष द्यायचं आहे. शेवटपर्यंत चॅनलवरती राहा. मी तुम्हाला सगळ्या वेळोवेळी टिप्स सांगेल आणि त्या पद्धतीने जर केलं तर 100% तुम्हाला ए ग्रेड ही मिळणारच आहे. आपल्या 10th मार्कशीटवर हे जे मार्क आहेत A-B-C ग्रेडप्रमाणे कसे तुम्हाला मार्क वाढून मिळतात, एक्स्ट्रा मार्क मिळतात, हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत व्यवस्थित राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईपचं बटन दाबा. धन्यवाद.